बोन्स कितने हैं? 206। इंसान का दिमाग कितने पाउंड है? 3 पाउंड। आँखें 1 मिनट में कितनी बार झपकती? 25 बार। आंसुओं में कौन सा गैस पाया जाता? ऑक्साइड। सोडियम। पानी में कौन सा ऑक्साइड जलता? सोडियम H। नकली सोना कौन से आया? कौन से ऑक्साइड को किसको बोलते हैं? नकली आयरन को। आयरन को। अच्छा, झूठ पकड़ने वाली मशीन कौन सी है? पोलोग्राफ। दूध नापने वाली मशीन? लैक्टोमीटर। हवा नापने वाली? बारोमीटर। मिसाइल मैन? नमस्कार, मी शिवप्रसाद महाले. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये. आणि आपण ज्या सिरीजमध्ये जातोय, सिरीजचं नाव आहे 15 डेज विथ शिव. खरं तर आजचा टॉपिक फार वेगळा आहे, खूप वेगळा आहे. थोडंसं टच करेल तुम्हाला, बिकॉज मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सेकंड डेला मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे की आज जे आपल्या अवतीभोवती जे लोक आपल्या सोडून जातात हे का होतं. ओके, असे अनेक प्रॉब्लेम आहेत की ज्या माध्यमातून आपण बघतोय आज की लोक आपल्या सोडून जात आहेत अचानक बऱ्याच अशा घटना होत आहेत. बरेच जणांना शॉक पण बसतोय की माझे आई वडील भाऊ बहीण निमित्त काही पण असेल, अटॅक आला असेल, कोविड झाला असेल, कुठलं इन्फेक्शन असेल, वॉट एव्हर म्हणजे जात आहेत. मला आज त्यावरती बोलायचं तुमच्यासोबत की नेमके ते का सोडून जात आहेत, तर नेमके कुठे जात आहेत, व्हॉट इज देअर पार्ट, ते काय असणार आहे पुढे, ऑल अबाउट या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करणार. आजचा एपिसोड खास यासाठी असणार आहे बिकॉज हे तुम्हाला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. किंवा जे लोक स्ट्रेसमध्ये जातात, टेन्शनमध्ये, शॉकिंगमध्ये, त्यांना हे कळणं फार महत्त्वाचं आहे आज की खरं तर हे लोक कुठे जात आहेत. आपली आई असेल, वडील असेल, जे आपल्या सोडून गेले त्याविषयी मी बोलणार आहे आणि प्रूफ पण देणार आहे मी तुम्हाला. स्टार्टिंगला तुम्ही एक छोट्या बाळाचा व्हिडिओ बघितला असेल. ओके, त्याचा काही भाग मी तुम्हाला प्रूफ म्हणून पुढे मी कंटिन्यू करेन. बट हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे की हे सर्व सोडून जात आहेत, तर हे कुठे जात आहेत, ऑल अबाउट. आणि त्यानंतर आपल्या लाईफमध्ये प्रेझेंटमध्ये जे लोक आहेत आपल्या सर्कल ऑफ इन्फ्लुअन्समध्ये, ते वेळेनुसार ते पण आपल्याला सोडून जातात, ते पण आपल्यापासून दूर जातात. काही जण एंटर करतात, काही जण एक्झिट करतात. ओके, हे काय कनेक्शन, व्हॉट इज द म्हणजे याच्यामागे काय रहस्य, व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस. ओके, काय आहे असं मॅग्नेटिक पॉवर, काय एनर्जी, व्हॉट इज देअर, काय असं काय कनेक्शन असं की ज्यामुळे कधी कधी आतमध्ये एंट्री होती, कधी एक्झिट होतो, हे आपण बघतोय. आणि एकीकडे आपण बघतोय की काही लोक शरीर सोडत आहेत, दे आर गोईंग. ओके, कोणाचे वडील वारले, भाऊ वारले, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि दुसरीकडे आपण बघतोय की दे आर सो हॅपी की हा आम्हाला मुलगा झाला, मला मुलगी झाली, आम्हाला ट्विन्स झालं, ऑल अबाउट. दोन्हीकडे, एकीकडे सेलिब्रेशन आहे, एकीकडे शोक केला जातोय. सो हा सायकल काय यावरती मला बोलायचं आहे. आणि नक्कीच आजचा एपिसोड फार महत्त्वाचं, ज्या माध्यमातून मला तुम्हाला कमी करायचं. सो हे फार महत्त्वाचं आहे. मी जसं सरळ बसलो तसं तुम्ही पण सरळ बसलं पाहिजे. नॉलेज घेण्यासाठी तुमचा स्पाईन हा सरळ असला पाहिजे. आजचा फार सिरियस टॉपिक आहे आणि तुम्ही कनेक्टेड असलं पाहिजे, दॅट्स इट. सो सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायला आवडेल की कुठलाही व्यक्ती असो, तुम्ही असं किंवा मी असो, कोणी पण असो, एक कार आहे आणि त्या कारमध्ये ड्रायव्हर आहे. त्या ड्रायव्हरशिवाय ती कार चालू शकत नाही. एक्झॅक्टली आपण सुद्धा एक एनर्जी आहे, आपण सुद्धा एक ऊर्जा आहे. शरीर हे 5 एलिमेंटनी बनलं आहे आणि त्यामध्ये एक ड्रायव्हर आहे, ज्याला एनर्जी म्हटलं जातं, स्पिरिट म्हटलं जातं किंवा अध्यात्मामध्ये आत्मा म्हटलं जातं, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, सो तो स्पिरिट, ती एनर्जी जोपर्यंत ह्या बॉडीमध्ये आहे ना, तोपर्यंतच हे सर्व काही चाललं आहे. हे सर्व काही चालू आहे आणि चालत राहणार आहे. एकदा की ते एनर्जीने एक्झिट केलं ना, ह्या बॉडीला काही व्हॅल्यू नाही आहे. ती बॉडी 5 एलिमेंटमध्ये काय करते, स्वतःमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाते. हे लक्षात आलं पाहिजे, ज्याला आपण अंतविधी म्हणतो. 5 तत्वामध्ये विलीन होऊन जाते ही डेड बॉडी. ओके, सो हे लक्षात घ्या. आपण काय म्हणतो की ते गेले, कुठली व्यक्ती गेली, आपण म्हणतो ते गेले, पण त्यांची बॉडी तर आपल्यासोबतच असते. ते गेले म्हणजे त्यांच्यातले ते होते, ते गेले. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देईल की जसं फॉर एक्झाम्पल आपल्या रिलेशनमध्ये कोणी जर ॲडमिट केलं तर डॉक्टर काय सांगतात की सगळ्या रिलेटिव्हला काय सांगतात की त्यांचं इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागेल. आपण ते सर्व रिलेटिव्ह समजा तिथे गेलो हॉस्पिटलला, ते काय सांगतात की सर्व आता ऑपरेशन करावं लागेल, इम्पॉर्टंट. सो आपण म्हणतो हां ठीक आहे, ऑपरेशन करा. तर जाताना काय म्हणतं सर्व आतमध्ये, पेशंटला आतमध्ये घ्या. पण जसं आहे आणि सर्व प्रत्येकजण पप्पाला आतमध्ये नेलं आहे, काकूला आतमध्ये नेलं आहे, प्रत्येकजण आपलं रिलेशन लावतो, कोणी असेल ते. ओके, पण ज्यावेळेस ऑपरेशन केलं जातं आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल ती व्यक्ती निघून जाते. ओके,
कॉस्ट्यूम आपलं सोडून जाते, एनर्जी सोडून देते कॉस्ट्यूम. तर त्यावेळेस ज्यावेळेस बाहेर आणलं जातं ना, तर विचार करा काय म्हणतात ते डॉक्टर असं नाही म्हणत की पेशंटला बाहेर घ्या. डॉक्टर म्हणतात बॉडीला बाहेर घ्या, बॉडीला इकडे घ्या, प्रेताला उचला. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, असं काय होतं डॉक्टर, ती जी व्यक्ती वकील असेल, डॉक्टर असेल, कोणी असेल, आतमध्ये नेताना सर्व टायटल्स त्या व्यक्तीला लागायचे आणि आतमधनं जेव्हा ऑपरेशन झालं त्यावेळेस एक्झिट करताना अशी काय ऊर्जा होती, अशी कुठली एनर्जी होती की ती निघून गेली आणि त्या व्यक्तीचं व्हॅल्यू शून्य झालं. आणि ती ऊर्जा म्हणजे स्पिरिट, एनर्जी. म्हणून मला एक सांगायचं आहे, कुठलाही व्यक्ती आहे ना, कुठल्याही व्यक्तीची एनर्जी कधीच मरत नाही. एनर्जी नाही ते क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, हे फार महत्त्वाचं आहे. ओके, ती एनर्जी सतत असते आपल्यामध्ये. फक्त एक प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. कोणाचा झिरो बल्ब आहे, कोणाचा मर्क्युरी बल्ब आहे, कोणाची ट्यूबलाईट आहे, कोणाची LED आहे. इट्स ऑल अबाउट द एनर्जी. आणि जितकी तुमची एनर्जी असणार, जितकी तुमची एनर्जी पॉवरफुल असणार, तितकी व्हायब्रेशन तुमचं पॉवरफुल असतं, तितकं वलय तुमचं पॉवरफुल असतं. आणि जितके तुमची एनर्जीमध्ये पॉवर, तितका प्रभाव तुमचा समाजावरती पडतच असतो, हे तुम्हाला दिसतो. सो प्रत्येक एनर्जी एक वेगळी. म्हणून मला एक सांगायचं, ज्या एनर्जीने सध्या शरीर सोडलं आहे ना, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी शरीर सोडलं, पण मला तुम्हाला एक सांगायला आवडेल, हा एक मूवी आहे. जीवन हा एक मूवी, लाईफ सायकल आहे. आणि ते सगळं ठरलं आहे, ते सगळं ठरलं आहे. ओके, जसं तुमचं टाटा स्कायचं रिचार्ज असेल, तुमचं मोबाईलचं रिचार्ज असेल, जसं ते वेळेवरती संपतं, अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा, इव्हन माझा सुद्धा तुमच्या लाईफमध्ये कधीपर्यंत कॉन्ट्रीब्युशन असणार हे ठरलं आहे. याला कोणीच चेंज करू शकत नाही. अरविंद, मी खूप सायलेंट कॉलवरती बोलतोय मी आज तुमच्यासोबत. कदाचित हा एपिसोड फार मोठा पण होऊ शकतो, पण हे टच होणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला. आपण सुद्धा एकमेकासोबत जे कनेक्ट आहे, काही ॲग्रीमेंट झाली नाही आहे. ओके, ही एक लाईफ आहे, ही एक जर्नी आहे. आणि या जर्नीमध्ये प्रत्येक जण ह्या एपिसोडमध्ये आपला रोल प्ले करतोय. मग तो पप्पा, मम्मी, वॉट आणि प्रत्येकाचा रोल संपला, तो पूर्ण झाला, तो टेक ऑफ करतो. मग त्यासाठी निमित्त काही पण होऊ शकतो, कोविड पण असू शकतो, काही पण असू शकतं. आणि जिथं जिथं आपले कार्मिक्स असतात ना, तिथे आपण परत कनेक्ट होतो, फार महत्त्वाचं. दिस इज अ सायकल. ओके, सो मला असं वाटतं की आज आपल्यासोबत कोणीतरी होतं आणि कोणीतरी गेलं आहे सोडून शरीर ना. माझे चुलत भाऊ पण एक्सपायर झाले काही दिवसापूर्वीच, म्हणून त्याबद्दल मला पण सुचतं काय. ओके, उद्या क्रिया आहे. सो मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की हे फक्त आपल्याला सोडून गेलेत असं वाटतंय तुम्हाला. ते फिजिकली गेलेत, पण इन द फॉर्म ऑफ एनर्जी ते परत नवीन जर्नीला सुरुवात करतात. ओके, परत नवीन जर्नीला सुरुवात करतात. हे प्रूव्ह करणार मी तुम्हाला काही वेळेत. ओके, परत हे काय करतात, नवीन जर्नीला सुरुवात करतात, नवीन कॉस्ट्यूम घेणार. ओके, म्हणून तो तुम्ही बघणार की कुठलीही महिला असेल ना, तिचं 3.5 ते 4 महिन्याचा गर्भ झाला का त्यानंतर त्या गर्भाची हालचाल चालू होती आणि त्यानंतर ती वाढ होती. ओके, 3.5-4 महिन्यामध्ये काहीच हालचाल नसते गर्भामध्ये, पण 3.5-4 महिन्यानंतर ती हालचाल होते. ओके, सो तो गर्भ असतो, त्या गर्भामध्ये एनर्जी प्रवेश करते, फार महत्त्वाचं. म्हणून तर असं केलं जातं की ज्यावेळेस त्या मुलाची ज्यावेळेस वाढ होती, ज्यावेळेस ते जन्माला येतं, ते बाळ खूप रडतं. किंवा कधी कधी काही मातांना, लेडीजला गर्भामध्ये पण खूप त्रास दिला जातो लहान बाळाकडनं. का माहिती? बिकॉज पास्ट बर्थचे जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ना, निगेटिव्हिटी ती इन्फ्लुअन्स करत असते. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आज आपल्या सहवासात जे होते, आज ते कदाचित नाही आहे, ते पुढच्या प्रवासात गेले. तुमचा मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कोणीतरी हॉस्टेलला राहत असेल आणि घरी येतं, तर घरी आल्यावरती ज्यावेळेस त्याची हॉस्टेलची सुट्टी संपती ना, आणि ज्यावेळेस तो हॉस्टेलला जाणार असतो आणि तुम्ही त्याला सर्व चिवडा, लाडू, सर्व गोड पदार्थ बनवून देतात, कारण की तो हॉस्टेलला जाणार आहे. हॉस्टेलला जाणार आणि जाताना तुम्हाला किती वाईट वाटलं, तुम्ही रडत नाही, बिकॉज तो हॉस्टेलला जाणार आहे, तो डिस्टर्ब नको व्हायला असं तुम्हाला वाटतं. एक्झॅक्टली आपल्यासुद्धा लाईफमध्ये असे काही होते, ते गेले ते आता. आणि ते 13-14 दिवस तर आपल्यासोबतच असतात इन द फॉर्म ऑफ एनर्जी, पण त्यानंतर त्यांना कॉस्ट्यूममध्ये एंट्री करावं लागते. सो आज असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी लेफ्ट केली बॉडी आणि दे आर ऑन देअर जर्नी. त्यांच्या कार्मिकनुसार त्यांचे कर्म जसे असतील, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फोर्थ क्लास, जसा क्लास असेल ना, जसं कर्म असेल त्यांचं, त्यानुसार त्यांना तशा फॅमिली भेटतात, त्यामुळे ते जन्म घेणार. बट हां, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की हे जे सोल्स आहेत, हे जे एनर्जी आहेत, ज्यांनी आता सध्या लेफ्ट केलेले आहेत, तुम्ही बघा, एकीकडे लेफ्ट होतोय, दुसरीकडे जन्म पण होतोय. एकीकडे शोक व्यक्त केला जातो, दुसरीकडे सेलिब्रेशन केलं जातं. आणि हे तर मला सांगायचं आहे तुम्हाला की कार्मिक जिथे असणार तिथे ते जाणार आहे. मग ते कार्मिक कुठे पण असू शकतात. आपल्या पण फॅमिली जर असतील, दुसऱ्या आपल्याच रिलेटेड एखादी फॅमिली शेजारची दुसरी,
त्या फॅमिलीत जर त्यांचे कर्मबंधन असतील तर परत ते तिथे एंटर करू शकतात. म्हणून मला एक सांगायचं, असे बरेच लोक आपल्या भेटतात, जसं तुम्ही पण माझ्यासाठी आहातच, की आपलं सुद्धा काही ते कर्मबंधन आहे, म्हणून तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी कनेक्ट होत असतो. मला हे सांगायचं आहे तुम्हाला की असे बरेच लोक असतात की आपण प्रवास करत असतो बसमध्ये, ट्रेनमध्ये, ऑल अबाउट, आणि ते भेटतात अचानक आणि खूप काही आनंद देतात आपल्याला. असं ते आपलेच वाटतात. त्यांना आपण डायरेक्ट ॲड्रेस देतो, फोन नंबर देतो, नक्की हां जेवण करायला या, असं तसं वगैरे. विचार करा, ट्रेनमध्ये 1 तासात किंवा बसमध्ये 1 तासात एखादी व्यक्ती भेटली, त्याला सर्व काही तुम्ही सांगतात, आणि जे अपार्टमेंटमध्ये किती वर्षांपासून शेजारी राहतात त्यांना तुम्ही ओळखत नाही किंवा त्यांना तुम्ही इन्व्हाइट करत नाही. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? हे म्हणजे सगळं कनेक्शन आहे तुमचं. सो मला एक सांगायचं आहे की त्यांच्या जर्नीला गेले, प्लीज तुम्ही असा शोक व्यक्त करू नका. एक ठराविक वेळ आहे, तुम्हाला तरी शरीर आहे, मी समजू शकतो, माझा पण भाऊ मी गमावला आहे, चुलत भाऊ. ओके, तुम्हाला शरीर आहे व्यक्त होण्यासाठी, रडण्यासाठी, बट ती एनर्जी त्याला किती त्रास होत असेल. सो ती कायम अटॅच राहणार, त्यांना पण असं वाईट वाटणार की काय करावं काय नाही. ओके, सो दे आर ऑन द जर्नी आणि ते पुढच्या प्रवासात गेलेले. सो आपण पण उलट असं विचार केला पाहिजे की ही रिएलिटी आहे. ॲक्सेप्टन्स फार महत्त्व. ही रिएलिटी आहे की आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की तुम्ही आमच्यासोबत आत्तापर्यंत होते, तुम्ही आम्हाला लहानसं मोठं केलं, खूप त्यांचे आभार मानले पाहिजे, आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, शुभ भावना दिल्या पाहिजे, आनंद दिला पाहिजे, त्यांना पावर दिली पाहिजे, एनर्जी दिली पाहिजे. म्हणून तर दशक्रियामध्ये म्हणतात ओम शांती शांती, शांतीचं दान करा. पण खरोखर आपण शांतीचं दान करतो का? नव्हे. आपल्याला इतकं दुःख होतं की आपण परत इमोशनल होतो, रडतो. विचार करा, आपण जर असं रडत राहिलो की ती निगेटिव्ह एनर्जी त्या सोलला भेटेल, त्या एनर्जीला भेटेल पुढच्या प्रवासात, आणि ती कसं जीवन जगणार यावरती विचार करण्याची गरज आहे खरंच. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, जे कोणी आपल्या सोडून गेलेत ना, हा एक जीवनाचा प्रवास आहे. त्या प्रवासात त्या वेळेपुरते ते लोक आपल्यासोबत होते आणि ते आता पुढे गेलेले आहेत आणि ते परत येणार आहे. म्हणून तुम्ही बघा, गुगल बॉय कोणी शिकवलं आहे का? कोणी शिकवलं गुगल बॉयला? हे कुठे, हे ऑलरेडी मला एक सांगायचं तुम्हाला की हे APJ अब्दुल कलाम, मदर टेरेसा, राणी लक्ष्मीबाई अलाहाबाद हे ऑलरेडी जन्माला आले आहेत, फक्त कॉस्ट्युम वेगळे आहेत. स्वामी विवेकानंद ऑलरेडी जन्माला आले आहेत, फक्त कॉस्ट्युम वेगळे आहेत. अशा अनेक संत महात्मे जन्माला ऑलरेडी आलेत, परत फक्त कॉस्ट्युम वेगळे आहेत, आणि ते आपल्याला भेटत असतात. आपल्याला ते फील होतं, म्हणून तर आपण म्हणतो देव माणसं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून अशा सगळ्या मला आजच्या रिएलिटी आजच्या ह्या एपिसोडमध्ये 15 days विथ शिव दुसरा दिवस आहे, आणि यात तुम्हाला हे कनेक्ट करायला आवडेल की प्लीज तुमचं जर खरंच त्यांच्यावरती प्रेम होतं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, आज ते गेलेत पुढच्या प्रवासात, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह वाईब्स डोनेट करा, चांगले विचार करा. फक्त पूजापाठ करून चालणार नाही, पण मेंटली सुद्धा तुम्हाला त्यांच्यासोबत त्यांच्याबद्दल चांगले विचार करावे लागतील, बिकॉज ऑप्शन नाही आहे. आणि तुम्ही जर निगेटिव्ह विचार करणार, रडणार, इमोशनल जास्त होणार, तर ते निगेटिव्ह व्हायब्रेशन त्यांना त्या गर्भामध्ये खूप त्रास देतात. ओके, आणि नंतर ते बाळ खूप रडतं. ओके, आणि म्हणून तर म्हणतात की बाळ खूप रडायला लागलं की मग आपण ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मण सांगतात की त्यांची शांती करावं. शांती म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पासबरोबरची आली तर निगेटिव्ह एनर्जी येते. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला आजपासून हा विचार करायचा आहे की आपल्या सहवासात जेही व्यक्ती महत्त्व आपल्या सोडून जात आहे, ॲक्सेप्ट करा की त्यांचा तो एक पार्ट होता, तो पार्ट त्यांनी प्ले केला आहे, इज ऑन द जर्नी. आणि प्रत्येकजण पार्ट प्ले करतो, इव्हन तुम्ही मी, प्रत्येकाचा एक पार्ट आहे, हा मूवी आहे. त्यामध्ये आपण ह्या बर्थच्या सायकलमध्ये आहोत. तुम्हाला ते या पुढच्या पूर्ण 15 दिवस सिरीजमध्ये मी पूर्ण डिटेल ओपन करणारच आहे, सिक्रेट. ओके, सो वी आर ऑन द जर्नी. आणि हे सर्व चालत असताना आपले कार्मिक जिथे आहेत ना, तिथे आपण कनेक्ट होतो. बिकॉज तुम्ही पण माझा व्हिडिओ असं सहज नाही बघू शकत. तुम्ही कुठे राहतात, मला ओळख नाही, काही नाही, पण तरी तुम्ही मला बघतायत, या क्षणापर्यंत बघतायत आणि शेवटपर्यंत हा एपिसोड बघणार आहात. बिकॉज काहीतरी कनेक्शन आहे आपलं, समथिंग इज देअर, आणि तुम्हाला ते फील होतं. बिकॉज हे बघा, सबस्क्रायबर किती आहेत, कितनी भीड़ है, कितने लोगों के पास जाता है ये मेसेज, किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो, पण सगळे नाही बघत. बिकॉज सगळं आपला ऑडियन्स नसतो. ज्यांच्यासोबत कर्मबंधन असतात ना, तेच आपल्याला कनेक्ट होत असतात. आणि कर्मबंधन हे वेळेनुसार कनेक्ट होतं, ते फार महत्त्वाचं आहे. आणि आपलं काम एकच आहे, ह्या कर्मक्षेत्रावरती आलो आहे ते कार्मिक अकाउंट्स क्लिअर करणं, हे तर लक्षात. म्हणून आजच्या हे एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायला आवडेल, प्लीज निगेटिव्ह वाईब्स क्रिएट करू नका. एक ठराविक वेळ होता, वाईट वाटलं, ठीक आहे, पण आज ते पुढच्या प्रवासात गेले तर आपण त्यांना शुभेच्छा आणि चांगले पॉझिटिव्ह व्हायचं देणं फार महत्त्वाचं आहे. ते परत भेटणार आहे आपल्याला, परत भेटणार वेगळ्या कॉस्ट्यूममध्ये, वेगळ्या एनर्जीमध्ये, एक छोटंसं बाळ म्हणून कुठूनही भेटणार. ओके, बिकॉज हे एक सर्कल आहे, सर्कलमध्ये असतं, फक्त कॉस्ट्यूम वेगळं असतं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून असंच काही उदाहरण मी तुम्हाला सुरुवातीला एक व्हिडिओ टाकला होता. आता हे मी तुम्हाला काही क्षणात मला हे प्रूव्ह करून देतो. हा व्हिडिओ बघा आता तुम्ही.
इंडिया की कैपिटल क्या है? दिल्ली। दिल्ली। अब पाकिस्तान की? इस्लामाबाद, अफगानिस्तान की? काबुल, नेपाल की? काठमांडू, बांग्लादेश की? ढाका, जापान की? टोक्यो, श्रीलंका की? कोलंबो, इराक की? बगदाद, सऊदी अरब की? लाडू, यूके की? लंदन, यूरोप की? बाली, केनिया की? नैरोबी, फ्रांस की? पेरिस, इटली की? रोम, तेलंगाना का कैपिटल क्या है? केशिया, तेलंगाना की कैपिटल? कैपिटल तेलंगाना की कैपिटल? हैदराबाद, हैदराबाद, आंध्र प्रदेश की? बिहार की? पटना, उत्तर प्रदेश की? लखनऊ, चंडीगढ़ पंजाब की? चंडीगढ़, हरियाणा की? चंडीगढ़, हरियाणा की भी? चंडीगढ़, अच्छा, छत्तीसगढ़ की? रायपुर, झारखंड की? रांची, हिमाचल प्रदेश की? शिमला, शिमला। देहरादून की? देहरादून, अरे, उत्तराखंड की? देहरादून, गांधीनगर, गोवा की? पनाजी, पेपर देखना पड़ता अपने को, ध्यान नहीं रहता। ताजमहल कहाँ है बेटा? आगरा, नालंदा यूनिवर्सिटी? बिहार, महारानी कॉलेज? जयपुर, बोन्स कितने हैं? 206, इंसान का दिमाग कितने पाउंड है? 3 पौंड, आंखें 1 मिनट में कितनी बार झपकती? 25 बार, आंसुओं में कौन सा गैस पाया जाता? ऑक्साइड। सोडियम, पानी में कौन सा ऑक्साइड चलता? सोडियम H, नकली सोना कौन से आया? कौन से ऑक्साइड को किसको बोलते हैं? नकली सोना? आयरन को, आयरन को। अच्छा, झूठ पकड़ने वाली मशीन कौन सी है? फोटोग्राफ, दूध नापने वाली मशीन? लैपटॉप, हवा नापने वाली? बारोमीटर, मिसाइल मैन? आयरन मैन? आयरन मैन? आयरन मैन? अच्छा बोलो बेटा। सफाई फटे, अच्छा, झूठ बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो। कौन बोले? गांधी जी, अच्छा, आराम हराम है कौन बोले? आराम हराम है कौन से लीडर्स बोले? चाचा नेहरू, चाचा ने। अच्छा, अस्थि पिंजर में सीने में फसलियों की जोड़ी कितनी रहती है बेटा? 12, मांसपेशियां कितने हैं? 750, अच्छा बेटा, हीमोग्लोबिन की कमी से कौन सी एनीमिया, अच्छा, हैजे की बीमारी कौन से साइंटिस्ट डिस्कवर करे, उनका नाम? रोनाल्ड राज, एड्स की बीमारी? माउंटेनियर, चांद पे सबसे पहले कौन गए? चांद पे सबसे पहले कौन गए? मून पे हाँ, मून पे। राकेश शर्मा, हाँ। इलॉन मस्क, अच्छा, कितने दिन लगते चांद पे जाने? 3 दिन, अच्छा, जमीन कैसे किलोमीटर प्रति घंटा घूमती? 1800 प्रति घंटा घूमती, अच्छा, फिर और वो सूरज की रोशनी आने 1 मिनट में अपने जमीन पे आने कितने मिनट लगते बेटा? 3 मिनट, नहीं, जमीन पे आने सूरज की रोशनी। 8 मिनट 22 सेकंड, व्हेरी गुड। आणि तुम्ही आता हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की हे 2 वर्षाचं बाळ आहे, सगळं काही नॉलेज देतंय. कसं काय देतं इतकं नॉलेज? कसं देऊ शकतं? विचार करा तुम्ही, कसं देऊ शकतं इतकं नॉलेज येऊच कसं शकतं? ये क्या है? पास्ट बर्थ संस्कार, ये सब कुछ अपलोड हो किया आया है, सब कुछ वो डाउनलोड हो किया आहे. हे फार महत्त्वाचं आणि ते डाउनलोडिंग करणं तुम्हाला फार महत्त्वाचं, ते कळणं फार महत्त्वाचं तुम्हाला. अशा अनेक मुलं, म्हणून आजच्या मुलांना तुम्हाला मोबाईल शिकवावं लागत नाही, त्यांच्या पप्पांना माहीत नाही लॉक कसं ओपन करायचं, पण ते मुलं ओपन करतात. हे सर्व काय होतं? पास्ट बर्थ संस्कार. आणि या सगळ्या गोष्टीवरती मी पुढे बोलणार आहे. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये मला एकच तुम्हाला क्लिअर करावंसं वाटतं की जे कोणी तुम्हाला सोडून गेलेत त्यांनी फक्त त्यांचे कॉस्ट्युम सोडलेले आहेत आणि ते पुढच्या प्रवासात आहेत. सो मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह व्हाइब्स क्रिएट करणं हेच आपल्या हातात आहे. आपण जर त्यांच्यावरती प्रेम करत असेल आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुमच्या लाईफमध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, ओके, इवन माझ्या भावाने सुद्धा माझ्या लाईफमध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, ओके, पण मी शोक व्यक्त नाही केला. मी असं बसून नाही राहिलो. मी आज त्यांच्या आठवणीमध्ये हे कार्य करतो आहे. त्यांच्याच नव्हे तर सगळ्यांच्या आठवणीत हे कार्य करतो आहे की त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कार्याच्या माध्यमातून. म्हणून आज तुम्हाला पुन्हा एक हात जोडून विनंती, प्लीज त्यांनी आपल्यासाठी खूप केलं आहे. ज्यांनी आपल्या सोडून गेले त्यांना आपण आजपासून पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करूया. कुठलाही निगेटिव्ह थॉट नको. वो छोड़ के गए और वो जा रहे और जाते रहेंगे. तुम्ही थांबू नाही शकत. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा इफेक्ट आहे. आपण फक्त म्हणतो कोविडमुळे गेला, याच्यामुळे गेला, असं गेलं, तसं नसतं. निमित्त म्हणतं ते निमित्त. आपण एक लाईनमध्ये उभं, एक लाईनमध्ये, आणि केव्हाही कोणाचाही नंबर लागू शकतो.
आणि त्यात काही विशेष नाही आहे. आपण फक्त आपला पार्ट प्ले करणं, जी काही लाईफ आपल्याला मिळते ती एन्जॉय करणं, प्रत्येक सेकंद हा एन्जॉय करणं हे फार महत्त्वाचं आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये मला फक्त एकच पार्ट क्लिअर करता आला, बिकॉज एपिसोड फार मोठा झाला आहे. ओके, सो आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबूया. हा एक पार्ट क्लिअर केला मी, नेमकी लोक का सोडून जात आहेत. त्यांचा पार्ट तो पूर्ण झाला आहे, सो ते नेक्स्ट पार्ट प्ले करण्यासाठी जात आहेत. आणि आपण त्यांना जमलं, आपण अटॅच नाही झालं, आपण फ्री सोडले पाहिजे. सब कुछ अपना नाही आहे. त्या परमेश्वराने ते खेळण्या दिले तुम्हाला खेळायला, फक्त ते खेळायचे आहेत, एन्जॉय करायचे, पकडून नाही ठेवायचे. अटॅचमेंट इट्स लॉस. हे लक्षात ठेवा. तुम्ही जॉबवरती आहात, त्या परमेश्वराने तुम्हाला जॉबवरती पाठवलं. ओके, जॉबवरती आहात त्या हायर एनर्जी ने, सुप्रीम एनर्जी ने, जिसे आप गॉड अल्लाह ईश्वर शिव कहते हैं, उसने आपको भेजा है यहाँ पर जॉब के लिए. ते खेळायला दिले तुम्हाला, एन्जॉय करा. आणि वेळेनुसार ते सर्व खेळण्या तो घेणार आहे आता, आणि तो घेत आहे. पैसा, संपत्ती, बिझनेस, एज्युकेशन सब कुछ वो ले रहा है अभी, बिकॉज वी आर इन द फेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे 15 दिवसामध्ये तुमच्यासोबत मी क्लिअर करणार आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये इथेच आपण थांबूया. पण हां, उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे सांगितलं मी तुम्हाला की आज हे लोकली सोडून जातात आपल्याला का आणि कसे भेटतात मला भाऊ. ओके, तर उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी हे शिकवणार आहे की आपल्या सहवासात हे तर आपल्याला असे सोडून गेलेत, ते लाईक द कॉस्ट्युम. बट आपल्या सहवासात सुद्धा असे काही लोक असतात की जे आपल्या सोडून देतात, फिजिकली आपल्यासोबत राहत नाही, एक्झिट करतात. काही लोक बिझनेसमध्ये एंट्री करतात, फॅमिलीमध्ये एंट्री करतात, आपल्यासोबत लग्न होतं किंवा आपल्या घरात कोणी जन्माला येतं, काही जण निघून जातात, ते संबंधच ठेवते नाही. हे का होतं? सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. आजचा एपिसोड जो होता तो वेगळा होता, की जे लोक गेलेत ऑलरेडी, फिजिकली सोडून गेलेत. उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे, लर्निंग देणार आहेत. फिजिकली आपल्यासोबत असतात, ओके, एंट्री आणि एक्झिट हे काय, कुठल्या क्वालिटीची लोक तुमच्या संपर्कात येतात, कुठल्या क्वालिटीची लोक तुम्हाला सोडून जातात, आणि हे सोडून जाणं आणि त्यांचं आपल्या लाईफमध्ये येणं, याला जबाबदार कोण आहे? बिकॉज हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या व्हायब्रेशननुसार तुमच्या संपर्कात लोक येत असतात. बिकॉज हे सुद्धा लोक ज्यांनी शरीर सोडले आहेत आता ते जे गेलेत ना, त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार, त्यांच्या एनर्जीनुसार, त्यांची एनर्जी म्हणजे काय, त्यांचे कर्म, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीनुसार त्यांना कॉस्ट्युम भेटणार, त्यांना ती फॅमिली भेटणार आहे. आणि मला पण तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की फिजिकल फॉर्ममध्ये आता आपण या कर्मक्षेत्रामध्ये राहत असताना आपल्या संपर्कात जे व्यक्तिमत्व येतात ते फ्रिक्वेन्सीचे असतात. बिकॉज बघा, आत्तापर्यंत 20 मिनिटाचा व्हिडिओ होत आला, 20-22 मिनिटाचा, आणि तरी तुम्ही मला ऐकतायत, म्हणजे तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीचे आहात म्हणून तर तुम्ही मला ऐकताय. अदरवाईज आज कोणाला टाईम नाही आहे. हे लक्षात, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ पण, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे की हे प्रूव्ह केलं मी की पास्ट बर्थचे संस्कार आपण कसे घेऊन येतो. आणि हे जे छोटंसं बाळ तुम्ही बघितलं होतं, हे काय दर्शवतं आहे, की हे. आणि मी पण कोचिंग करतो ज्यावेळेस, तर कोचिंग करताना मला अशा अनेक मुलांना मी सामोरं जातो. तुम्हाला हे कळतं यार, पास्ट बर्थ संस्कार घेऊन आला, मी ते पास्ट बर्थवरती काम करतो. आणि अशा अनेक छोटी मुलं आहेत की जे मोठे एंटरप्रेनर आहेत, पास्ट बर्थचे मोठे लीडर आहेत. आणि असे अनेक उदाहरणं मी बघत असतो, हे फार महत्त्वाचं आहे. इनबॉर्नवरती मी बघत असतो, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. उद्या आपण परत नवीन ऊर्जासह, परत नवीन टॉपिक्स आपण भेटूया. आणि उद्या बघणार आहोत आपण सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कुठले लोक फिजिकली सोबत राहतात, कुठले एंट्री करतात, कुठले एक्झिट करतात, त्यांचा इन्फ्लुअन्स कसा असतो. बिकॉज बरेच जणांच्या प्रॉब्लेममध्ये हे असतात की जीवनामध्ये किंवा बिझनेसमध्ये अनेक लोक येतात, सोडून जातात, फसवतात, त्रास देतात तुम्हाला. काही जण फक्त मागे लागतात. ओके, म्हणजे त्यांनी आमच्या लाईफमध्ये राहिले पाहिजे, त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे, मतलब भागते रहते उनके पीछे, लेकिन वो रिस्पॉन्स नहीं करते. तर हे काय होतं, ऑल अबाउट काय ते कार्मिक कनेक्शन आहेत, हे सर्व उद्या मी बोलणार आहे. ओके, आणि त्यानंतर एक नवीन एनर्जीसोबत, तुमची एनर्जी, तुमचं कार्मिक फिलॉसॉफी, तुमची थिंकिंग, ऑल अबाव, तुम्हाला नेक्स्ट व्हर्जन बनवायचा माझा मानस आहे 15 दिवसामध्ये. एक्झॅक्टली. सो विचार करा. आणि हा 15 दिवसाचा सिरीज जे आहे तुमच्या पूर्ण रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि 15 दिवस फार महत्त्वाचे, सर्वांसोबत शेअर करा, तुमचं ब्रॉडकास्ट बनवा, प्रत्येकापर्यंत हे पाठवा. बिकॉज ही कनेक्टिव्हिटी, असं कधीही कोणी उठून आलं आणि एपिसोड बघितले तर मजा नाही आहे.
फर्स्ट डेपासून बघितलं पाहिजे. इंट्रोडक्शन व्हिडिओ तर झाला आहे, आजचा सेकंड डे आहे, उद्या थर्ड डे आहे. हे फार महत्त्वाचं आहे. सो सर्व विचार करा कोण आहे ते लोक, आणि सर्वांना हा एपिसोड शेअर करा आणि त्याच्या पण लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा माझ्या वतीने आणि तुमच्या वतीने. दॅट्स इट फ्रॉम युअर मायसेल्फ शिवप्रसाद महाले विथ लॉट्स ऑफ एनर्जी अँड विथ लॉट्स ऑफ एक्साइटमेंट. मी तुम्हाला परत भेटतोय. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.